मध्ये असं चुलीचा आनंद घ्यायचा ना, ही मजाच वेगळी असते. आणि इथून फोडायचं असं आणि मग हा इथला माती सुकले. हा सुका जवळा काढलाय, मस्त असा घरभर सुगंध सुटलेला आहे. आणि ही जी कैरी आहे ना, ही खाण्याची जी मजा असते तो आता ऐकणार नाही. तो काल अजिबात पेटत नव्हते ते फुसफुस पाणी सगळं बाहेर होतं काल. त्याच्यावर त्या दगडावर घे, कुठला इकडून असा खाली उतरला पाहिजे. मध्येच वर नको करू, इथे थोडा वर ठेव, तिथे थोडा वर कर. खाली उतरला आता तिथे पण टाक एक दगड पुढे. हा काढून टाक. हात ठेव, हात ठेव, हा तो सरकव, बस तो सरकव, तिथे ठेव. हळवा कर, बस 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 बसला, बस गेला पाणी. आता आजोबा चूल जरुरी आहे, थंडीने आम्ही गारठलोय. अरे परमेश्वरा, ते वरती काहीतरी कपडा टाकलास तर. हा दगड बरोबर आहे. हा मला वाटतं चिरा चिऱ्याच्या वर काहीतरी कपडा टाकायचा. कशाला? अरे त्याला खड्डे असतात. अरे इथे गरमी असते, गरमीत नाही चिंचू फालतू, ते थंड बघतात जागा. असं आहे ते. नाही इथे गरम लागणार ना, चूल पेटणार का? आला शेट आला. या थंडी वाजते, बसा इथे, बसा इथे, बस. बरं गार आहे इकडे वाग्या, त्याला थंडी वाजते. तर हे बघा, हे पहिलं पाणी तापलंय आपलं आजचं. जबरदस्त थंडी पडलेली आहे, जबरदस्त. काय कागद पुढे माझ्या उचलायचं. तो कपडा घ्या ना तिकडचा, तो पिवळा कपडा की कुणाल तो नळावरती टाकलाय. एवढा मोठा तो राहू दे, तो नळावरती ठेवला. ते नळ गरम होतात ना. काय फोटो काढी. काय विंचू? बघितलास का? बघ बेडूक म्हटलं, विंचू आहे. आपल्या इथे बेडूक बघ कुठल्या आपल्या जातीच्या ते. हा पिवळ्या रंगाचा. हा बघा, हा कसा आहे बघ, चप्पट आहे बघ. हा विषारी असेल. हा मोठा पिंक कलर आहे बघ. विषारी आहे पण हा नाही नाही, हा नाही. मग कुठला विषारी असतो? अरे तो दुसरा डबल टिबल कलर, तो लगेच मुततो. जरासा काय केला ना बोल, लगेच पिचकारी सोडतो. विचार ना कुणाला. मग ते लघवी त्यांची विषारी असते काय? हा, तो लगेच लघवी करतो. थोडी मार मार उडी. मुद्दाम मला उठवायला. मी तर जरा शेक घ्यायला बसले ना, म्हणजे मुद्दाम व्हायला कोणत्या कारागिऱ्या चालू असतात दोघांच्या. पेलवान बसली बघ, कसा बसला कुणाला तो ना. मस्त कडकडीत पाणी बघा तापलंय. या थंडीमध्ये असं गरम गरम पाणी ना आंघोळीला चुलीवरचं. हा बरं वाटतं ना. तुमच्याकडे ना तुम्हाला एक माणूस वाचून द्यायला माणूस पाहिजे. हा मग आम्ही भाजणार ना. आम्हाला पाणी ना कुणालच्या बाबाच ओतून देतं, ते आम्हाला ओतून देतच नाही. तर आम्ही भाजू. आणि आपलं ते भांडं बघा, त्याचा एक कान आहे ना तो तुटला आहे, त्याच्यामुळे आम्हाला भीतीच वाटते. एक असं भांडं ठेवायला पाहिजे पाणी काढायला, असं एक टोप वगैरे. नाही आता बरोबर आहे. काल जराशी वाकडी बसली होती चूल आपली. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. जबरदस्त आज थंडी पडलेली आहे, खूप खूप थंडी पडलेली आहे. आता 7:45 वाजले सकाळचे, पण इतका गारठा आहे ना, म्हणजे आम्ही 7:30च्या नंतर घराबाहेर पडलेलं. आत्ताच ती चुलाने पेटवलेली आहे, म्हणजे लगेच एक 10 मिनिटात बघा पाणी लगेच तापतं. आग चांगली असेल तर. खूप थंडी बापरे. माझ्या तेव्हा हातपाय असे गारटले होते ना, तर मी स्वेटर कशी मी घालत नाही जास्त, पण जास्त असं वाटलं गार तरच मी स्वेटर घालते. आता थोडा जरा इथे शेक घेणार आहे आणि मग आपलं घरातलं पण काम करायचं, म्हणजे वाटप वगैरे माझंच काढायचं आहे. चुलीवरतीच काढणार आहे, तर सगळी तयारी करायची बाकी आहे. जरा म्हटलं शरीरामध्ये गरमी होते, मग म्हटलं कामाला सुरुवात करते. आणि आपलं अळीचं काम बाकी आहे, ते पण करायचं आहे. ते एक अर्ध्या तासाचं काम आहे माझं, ते पण होऊन जाईल. आणि आपलं काय नेहमीचं रुटीन, जेवण करायचं, हे करायचं ते करायचं. तर आज बुधवार आहे, त्याच्यामुळे नॉनव्हेज काहीतरी बनणार आहे. नॉनव्हेज म्हणजे सुकी मच्छी वगैरे काहीतरी बनवता येईल. मग तर भाजी शिराळी तयार झालीत ना, शिराळी तयार झालेली आहेत, तर बघूया त्याचीच भाजी करायचा विचार चालू आहे. आणि कदाचित जर का घरातलं काम लवकर झालं तर बाहेर जायचा पण विचार आहे. बघू आता कसं काय, ते अजून काय माहीत नाही आहे. बरं वाटतं ना चुली पुढे जरा. थंडीमध्ये असं चुलीचा आनंद घ्यायचा ना, ही मजाच वेगळी असते. शेकोटी घ्या शेकोटी.
पहिला आपण नाही मुंबईला असताना घमेल्यामध्ये ते लाकडं दिवस छोटे गेले ना, आता मुंबईला थंडी पडतच नाही तशी. हा आपण नाही त्यावेळेस घमेल्यामध्ये लाकडं हे करून पेटवायचो आणि मग शेक घ्यायचो थंडीमध्ये. दिवस गेले, आता काय मुंबईला काय राहिलं नाही, एवढी वस्ती झाली आहे ना. थंडी नाही पडत ना एवढी, पडते पण लोकवस्ती भरपूर झाली ना आता पहिल्यापेक्षा. आणि कॉन्क्रीटचं वगैरे कचाड सगळं झालंय ना, बांधकाम वगैरे त्याच्यामुळे बांधकाम सगळं, वगैरे, त्यामुळे वारा बिरा येत नाही आता. कमी झालं. आता चला थोडासा आपण आनंद घेऊया ह्या शेकोटीचा. तर हे बघा, हे आता इथे कांदा खोबऱ्याचं वाटप काढायला मी आता सुरुवात केली आहे, म्हणजे भाजायला. हे चांगलं असं लालसर भाजून घेते चुलीवरती. हे इथे ओलं खोबरं. तर घरात पण बघा छोटं मोठं काम आता मी करून आलेली आहे. आपले वाटपाचं काम कसं मोठं असतं, हे वाटप संपलं असेल तर सगळ्या कामाची म्हणजे जेवणाची जरा गडबड होऊन जाते ना, त्याच्यामुळे सकाळी सकाळी हे करून घेऊया. आणि चुलीवरती वेळ लागत नाही वाटप भाजायला, पटकन ना लाल होतं वाटप, त्याच्यामुळे बरं पडतं चुलीवरती. कांदा टाकले, लसूण, त्यात थोडंसं तेल टाकले आणि असं लालसरसारखं भाजून घेणार. चला हे पटापट रेडी करून घेते. आण चाय आहे ना. झाली आंघोळ, देवपूजा झाली. तो का कुणालची आंघोळ बिंघोळ झाली, देवपूजा पण तरी करून घेतली. बेटा बस इथे. भाग्या तरी जेवायला या, ये लवकर, जेवायचं नाही. उन्हात बसलाय बघ कसा. ये लवकर खायला ये. एवढं शेरूला देते मी. झालं काय? चला नाश्ता करायला चला. नाश्ता कधीचा रेडी करून ठेवला आहे, पण त्यांचं ते तिकडे काम चालू होतं. नाश्ता करून परत तिकडे जायचंय करायला. या तर नंतरला करूया आपण, ये ना आधी. हे वागेश्वर इकडे या दोघांनी. तर घरातलं बघा थोडंसं आटपलं आणि आता आम्ही आलोय परत आपल्या बागेमध्ये अळी करायला. चला आत्ता काही जास्त नाही ना, आपण किती 3 का 4च आहेत ना. 1 2 3 4. आज फक्त 4च झाडं बाकी आहेत, ती होऊन जातील आता फटाफट. आणि हे काय एक्स्ट्राचं गवत दिसतं ना, ते पण सगळं इकडचं ना होऊन जाईल. अर्धा तासाचं काम आहे, पटकन होणार आहे आज. चला करून घेऊया फटाफट. हे साईडने असं हे काढायचं, दुसऱ्या बाजून आपण घेवड्याचं आणि इथून फोडायचं असं. आणि मग हा इथला आहे ना, हे पकडा, हे सफेद वाले, हे बघा हे कडक असतं ना, हे काढून टाकायचं हे. आणि मग आपण घेवड्यासारखी चिरायची आणि उकडवायची. गवार वगैरे आपण उकडतो ना, ते पाणी टाकून द्यायचं. आणि जर आपला वाटप टाकायचं असलं तर वाटप टाकायचं, नाही तर जोवला कांदा वगैरे टाकायचं. ही साल पण ठेवायची ना. अच्छा. अबाईच्या शेंगा. असं मग केळी घेऊन जावा ना. मी जरा औषध आणायला जाते तिकडे डोंगरात. येईन मग. चालेल मग काढून. 2-3 दिवस झाले मी काढून ठेवलेली. पिकली. रिया काल बोलली तुमची वाटण्याची केळी ठेवलेली आहेत, काकी येत नाही. तर म्हटलं आता बैल कसे सोडून लावते. नाही माझ्या डोक्यातच नाही. मग त्याशी मी बोलले की ना आता गुरं सोडत नाही ना आता, तेव्हा ती काकी आता येत नाही. तर मी आपली वाट बघते 2-3 दिवस झाले. पण तू तिथे गोट्यात सोडले की मग पुढे जातात आपण. भात शेती कापली ना आता, असं म्हणून नाही पुढे. बघू येताना येत नाही तर चालेल. डोंगरात जातो जरा औषध तर अर्धा तास म्हणता इथे आम्ही जवळजवळ 2 तास बागेमध्ये काम केलं. म्हणजे एकदा का काम करायला सुरुवात केली ना का असं वाटतं की ते पूर्ण करून टाकावं. तर हे 2 दिवसाचं काम आहे ना, ते आम्ही एका दिवसामध्ये सगळं पूर्ण करून टाकलेलं आहे. जी काही झाडं बघा अळी करायची बाकी होती सगळी झाडं करून घेतलेली आहेत. आणि गवत जे होतं झाडाभोवतीचं ते सुद्धा सगळं काढून झालेलं आहे. आता फक्त जमा करायचं गवत आणि एक साईडला करून ते जाळून घ्यायचं. आणि जाम थकलेलं होतं, त्याच्यामुळे बसलो आम्ही इथे झाडाखाली आणि तांब्या भरून. म्हणजे थंडीचं वातावरण होतं तरी पण इतकी तहान लागली होती.
तर कुणालचे बाबा जाऊन पाणी घेऊन आले आणि मग इथे बसूनच आम्ही पाणी वगैरे प्यायलो आणि एक 10 मिनटं आम्ही असेच झाडाखाली बसलेलो होतो. आता ही जी झाडं आहेत म्हणजे सगळ्या झाडांना बघा अळी केलेली आहे ना, तर त्या झाडांना की नाही आता मुंग्यांची आणि वाळवी असते ना त्याची पावडर ती घालायची बाकी आहे. काल आम्ही बाजारात गेलो होतो त्यावेळेस ना आणलेली आहे ती. आता बघू कुणालचे बाबा कधी म्हणतात त्याप्रमाणे ती पावडर पण घातली जाईल झाडांच्या मुळाशी आणि सगळं मी शेअर करीन, म्हणजे तुम्हाला दाखवीन ते जेव्हा करीन त्यावेळेस. चला आमचं आता काम पूर्ण झालं, थकलो आता काम करून. आता जेवणाची तयारी. काढा कुठे आहे शिराळी? तर शिराळी आहेत. हां ही बघा 2च पाहिजे, 2 भरपूर झाले आपल्याला. कुणालाच काढायला लावायला. थांब त्याला सांगते मी. अजून एक लागेल. कुठल्या साईडला आहे? तिकडे वरती आहे काय? हां वरच्या साईडला आहे. चला कुणाला सांगते काढायला. तर तुम्हाला की नाही मी अजून एक आता भाजी दाखवते. आता ही जी भाजी आहे ना ह्याला अभयच्या शेंगा म्हणतात आणि त्या आमच्या काकीना मगाशी मला देऊन गेलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं पण आहे कशी भाजी करतात ना ते पण सांगितलं आहे. तर ही मी आहे ना आज बनवून बघणार आहे. म्हणजे सुकी मच्छी टाकून पण ही भाजी बनवतात, वाटप वगैरे टाकून. आणि पहिल्यांदाच ही भाजी मी करणार पण आहे आणि खाणार पण आहे. अभयच्या शेंगा असं म्हणतात ह्या भाजीला. म्हणजे एक प्रकारे ही रानभाजी आहे. रानभाजी आहे ना ही. आणि हे बघा शिराळं पण आणलं आहे कोणाच्या गावाने काढून. शिराळ्याचे पण करणार आहे भाजी. चला करून बघूया भाजी. आता पहिला सगळ्यात आधी काय तर आंघोळ पांघोळ करायची आणि मग जेवणाची तयारी. तर आजची जी देवपूजा आहे ना कुणालने केलेली आहे. म्हणजे गेले 2 ते 3 दिवस झाले ना माझं कसं काम चालू असतं ना बागेमध्ये, खूप उशीर होतो. त्याच्यामुळे कुणालाच आता 2-3 दिवस झाले देवपूजा करतोय आणि माझं आवरून झालं की मी फक्त देवाच्या पाया पडते असं चाललेलं आहे 2 दिवस. तर इथे माझं सगळं आवरून झालं आणि मी किचनमध्ये आलेली आहे जेवणाची तयारी करायला. थोडीफार तयारी करून घेतली मी. तर इथे बघा जेवणाची तयारी आपली चालू आहे. हा सुका जवळा काढलाय म्हणजे आज बुधवार आहे ना त्याच्यामुळे जरा नॉनव्हेज करायचं आहे. साफ करून घेतलं आहे, त्यात आता पाणी टाकून ठेवते, जरा भिजत घालते. आणि शिराळी बघा काढली ना मगाशी, तर एक शिराळं जून होतं हे बघा, कापत नव्हतं त्याच्यामुळे एकच चांगलं निघालं आणि एक जून निघालं. तर ते मी साईडला करून ठेवले. आता ह्याच्यामध्ये पारोशी ना आणतात कुणालचे बाबा बागेतनं, कारण एवढीशी भाजी पुरणार नाही ना. त्यात एक पारोशी टाकणार, एक बटाटा टाकणार आणि मग आपल्याला भाजी होऊन जाईल. मग असं आहे ते. तर चला थोडीशी तयारी आपली पूर्वतयारी झालेली आहे सगळी, पटापटा करून घेते. आणि वाटप तुम्हाला दाखवायचंच राहिलं. हे बघा वाटप सकाळी काढलं ना ते आता वाटून बिटून ठेवलं आहे, ते आता हवं आहे आपल्याला. तर बागेतून एक पारोशी आणली. पारोशी म्हणजे गिलकी बघा असते ना त्याची भाजी, तिला गावी इथे पारोशी म्हणतात. तर ती एक मी चिरून घेतली शिराळ्यामध्ये. तर सगळ्यात आधी इथे काय तर कालवण बनवायचं होतं. सुका जवळा बघा असतो ना त्याचं कालवण बनवायचं होतं आज. आमच्याकडे की नाही भरपूर असं आवडतं, कुणालला पण आणि मला पण खूप असं आवडतं. तर इथे मी कांद्याची फोडणी देणार आहे. तर टोपामध्ये बघा तेल टाकलेलं आहे, कांदा टाकला आहे आणि थोडंसं कढीपत्ता टाकलं आहे. जवळा बघा धुतला होता ना तो थोडासा साईडला करून घेतला, म्हणजे दोन्ही भाज्यांना टाकायचं होतं ना, शिराळ्याच्या भाजीमध्ये पण आणि रसा पण बनवायचा होता जवळ्याचा. थोडंसं साईडला केला मी आणि त्यात एक बटाटा टाकलेला आहे, तो तेलामध्ये टाकून जरासा परतून घेतला आणि गरजेप्रमाणे मी त्यात त्यांना पाणी टाकलेलं आहे. म्हणजे आपल्याला किती रसा हवा आहे त्याप्रमाणे पाणी इथे घालून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात तिखट मसाला तो फोडणीमध्येच मी टाकला होता आणि त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, हळद टाकले आणि कोथिंबीर वाटप टाकले. आणि तुम्हाला कैऱ्या बघा दिसतात ना, म्हणजे काय त्याला म्हणतात, कैरीचे बाटे सुकलेले बाटे. जेव्हा मी सुकी कैरी तयार केली होती ना उसरी, तेव्हा हे बाटे की नाही मी फेकत नाही मी कधीच, ते पण सुकून ठेवते. जेव्हा ते शिजतात ना कालवणामध्ये इतके छान लागतात ना खायला. तर ते इथे मी 2 ते 3 टाकलेले आहेत आणि एक साईडला ते कालवण की नाही उकळल्यानंतर दुसऱ्या गॅसवरती ठेवलं शिजायला आणि इथे मग भाजी तयार करायला सुरुवात केली. आता तुम्हाला ही जी कढई दिसते ना ती नाश्त्याची कढई, म्हणजे सकाळी बघा नाश्ता बनवून ना तर म्हटलं त्याच कढईमध्ये भाजी पण करता येईल म्हणून घासायला नव्हती टाकली.
तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये कांदा टाकला आहे, कढीपत्ता टाकला आहे, चांगला असं जरा लालसर करून घेतला आणि मग त्यात तिखट मसाला, हळद, गरम मसाला टाकून जरा चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि टोमॅटो टाकलेला आहे. आता ही कुठली भाजी शिराळी आणि पारोची आहे ना, त्याची मिक्स भाजी करायची सुकी मच्छी टाकून, म्हणजे सुका जवळा टाकून. आता ह्या भाजीमध्ये बटाटा टाकायचा होता, पण बटाटा मी नाही टाकणार आहे, कारण पारोची जरा मोठी होती ना, त्याच्यामुळे भाजी कशी भरपूर झाली, त्याच्यामुळे बटाटा इथे मी नाही टाकणार आहे. मग तर चांगला तो मसाला आहे ना, व्यवस्थित तेल सुटेपर्यंत बघा हा परतून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यात शिराळी, गिलकी कापलेली आणि सुका जवळा हे सगळं टाकून घेतलं. चांगलं जरा 2 मिनटं की नाही परतून घेतलं, म्हणजे पाणी सुटायला पाहिजे ना. ह्या गिलकीमध्ये ना भरपूर असं पाणी असतं, त्याच्यामुळे जरा व्यवस्थित परतून घ्यावं लागतं. आणि मग त्यात मीठ टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकले आणि त्यात टाकलेली आहे सुकी उसरी, म्हणजे सुकवलेली कैरी टाकलेली आहे ती. चांगलं जरा असं मिक्स करून घेतलं, झाकण ठेवलं आणि शिजत ठेवलं. आता या भाजीमध्ये मी अजिबात पाणी नाही टाकणार आहे, त्या डिशच्या वरच फक्त पाणी टाकणार आहे, कारण शिराळ्याला आणि त्या गिलकीमध्ये ना, म्हणजेच पारोशीमध्ये की नाही भरपूर पाणी असतं, पाणी की नाही खूप सुटतं. मग तर इथे भाजी साईडला करून ठेवली, म्हणजेच शिजत ठेवली स्लो गॅसवरती. एक 5 ते 7 मिनटामध्ये भाजी की नाही आपली होऊन जाणार. तोपर्यंत त्या अभयच्या शेंगा मी अभय करत होते मगाशी व्हिडिओमध्ये, पण अभयच्या शेंगा असं म्हणतात. आता पहिल्यांदाच ही भाजी बघितली, त्याच्यामुळे मला फारसं असं काही माहीत नव्हतं. चला भाजी बघूया. मस्त असा घरभर सुगंध सुटलेला आहे सुक्या मच्छीचा. ज्यांना कोणाला सुकी मच्छी आवडत असेल त्यांना माहिती पडेल की किती मस्त असा सुगंध सुटतो सुक्या मच्छीचा. तर ही बघा भाजी आहे ना, ही आपली झालेली आहे. आता एकदम, अरे देवा, वाफ आली. एकदम सुकी नको, थोडंसं जरा ओलसरपणा पाहिजे ना, त्याच्यामुळे एकदम सुकी नाही करणार आहे, जराशी सुकू दे थोडीशी. आणि इथे आपलं कालवण मी जरा ना झाकण काढतं 1 मिनटं. पटकन की नाही वाफ आहे ना आपल्या तोंडावरती येते. तर हे बघा, तर गॅस जरा फास्ट करते. आता हे जे कालवण असतं ना, ते एकदम घट्ट नसतं, ते थोडंसं पातळ ठेवावं लागतं. खूप मस्त असं सुगंध बघा सुटला या कालवणाचा. आता जरा उकळी येते आणि ही जी कैरी आहे ना, ही खाण्याची जी मजा असते ना, लय भारी. बटाटा शिजला असणार, कारण बराच वेळ झालेला आहे. जरा एक 3-4 मिनटं ना अजून ठेवते मी गॅसवरती आणि मग गॅस बंद करते. चला भाजीचा गॅस आता बंद करते. या रस्सा घ्या, ऐकलं का? हा मी घेतो. तर हे बघा, आता जेवण वाढलंय. मी जेवायला मस्त असं कांदा हा होता जोडीला, कांदा. एक कुणाल चल तर ये कर, फॅन चालू कर, चल. चला जेवून घ्या. तो आता ऐकणार नाही, तो ऐकणार नाही म्हणून त्याचा हे आहे. त्याला एक फटका मार. बस खाली. चल या शेरो, तो आता खेळायच्या आहे. जा आबांनी बोलवले, जा. गेला, आता नाही येणार तो. आबा आला पाठीमागे. चला आता काय संध्याकाळ झाली बघा. दिवस आता आमच्याकडे मावळायला आलेला आहे. मावळायला कधी कधी तोंडातनं शब्द की नाही चुकीचे निघतात, घाईने जेव्हा बोलायला जाते त्यावेळेस. आपला भाग्या बघा. काय मग कुणाल, काम कसं चाललंय तुझं? डोंगर आल्यामुळे ना. तर डोंगर आल्यामुळे कुणालचं थोडंसं काम सोपं झालेलं आहे. म्हणजे त्याला उन्हात आणत ना आता उभं नाही राहायला लागत, नाहीतर उन्हामध्ये जाऊन तो उभा राहायचं ते. पण आता सोयीचं झालं आहे, त्याचं बघा काम आहे ना चालू आहे अजून. आता आमच्याकडे संध्याकाळच्या वेळेस झाडांना पाणी घालायचं काम चालू आहे. थोडं पाणी घालायचं काम चालू आहे फुलझाडांना. मोठ्या झाडांना 2 दिवसांनी 3 दिवसांनी असं पाणी घालतो. तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. सकाळी जी तुम्हाला रानभाजी बघा दाखवलेली आहे ना, अभयची भाजी, ती ना आता मी बनवणार आहे थोड्या वेळाने. पण ते कशी लागते ती अजून पण मला माहीत नाही, त्याच्यामुळे मी बनवून बघीन, ती चव घेईन आणि मग तुम्हाला मी सांगेन व्हिडिओमध्ये की कशी लागते काय ते. चांगली वाटली तर रेसिपी नक्की तुमच्याशी मी शेअर करीन.
पण जर का मला ती भाजी नाही आवडली तर नाही शेअर करणार. हां, म्हणजे कोणती पण जेव्हा मी नवीन भाजी बघते ना त्यावेळेस मी स्वतः आधी खाऊन बघते, कशी वाटते ती बघते आणि मगच तुमच्याशी शेअर करते रेसिपी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता आपण इथेच थांबूया. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.